नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण कोणतंही ट्युटोरियल करणार नाही, तर या व्हिडिओमध्ये आपण रॉ मटेरियल्स हॉल करणार आहोत, म्हणजेच ज्वेलरीचे रॉ मटेरियल. तर माझ्या व्हिडिओमध्ये असे काही कमेंट्स येतात की रॉ मटेरियल भेटेल का, किंवा रॉ मटेरियल कुठून घेता तुम्ही. तर आज या व्हिडिओमध्ये मी किंमतसहित रॉ मटेरियल सांगणार आहे आणि ते कुठून घेतल्यात किंवा कुठे मिळतील हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूया. हे जे फोम शीट्स पाहत आहात तुम्ही, हे फोम शीट्स मी हलव्याच्या दागिन्यांसाठी घेतले आहेत आणि असे 5 शीट्स घेतले आहेत मी. एक मिक्स कलरमध्ये आहे आणि बाकी सगळे सेम कलरमध्ये आहेत. हे 5 बंडल आहेत आणि 5 शीट्सचे बंडल हे प्रत्येकी मला 100 रुपयाला मिळाले आहेत. त्यानंतर हे होल हलवा आहे. हा 8 mm होल हलवा आहे. इथे होल असतो हलव्याला आणि हे ओवायचे हलवे आहेत. हा 8 mm होल हलवा आहे आणि हा 1200 रुपये किलो आहे, तर मी पाव किलोच घेऊन आली आहे. त्यानंतर छोट्या साईजमध्ये मी होल हलवा घेतला आहे. हा बघा, हा होल हलवा आहे आणि याची साईज 6 mm आहे. तर हा 1100 रुपये किलो आहे, तर मी हाफ kg घेतला आहे, म्हणजे 500 ग्राम. त्यानंतर हे किचेन्स घेतले आहेत. हे साधारण मला 250 रुपयाला भेटले आहेत. यामध्ये 144 किचेन्स आहेत आणि हे रिंग्स सोबत आहे. हे किचेन्स घेतले आहेत. त्यानंतर हे असे कलरफुल फ्लावर्स घेतलेत. हे फोम फ्लावर्स आहेत. हे पॅकेट्स 50 रुपीजला आहेत. तर हे छान हलव्याच्या दागिन्यांसाठी घेतले आहेत. तर हे बोरणांसाठी फ्लावर्स घेतले आहेत. आणि त्यानंतर हा धागा घेतला आहे. हा 60 रुपयाला भेटला आहे धागा. आपल्या हलव्याच्या दागिन्यांसाठी हा धागा घेतला आहे. त्यानंतर हा लाल कलरचा धागा घेतला आहे. हा मला 40 रुपयालाच भेटला आहे. तर ही गादी ठुशी किंवा पुतळी हार बनवण्यासाठी उपयोग होईल. त्यानंतर हे तंबूस घेतले आहेत आणि हे प्रत्येकी 60 रुपयाला आहे. 30 नंबरचा तंबूस आहे आणि त्यानंतर एक 50 नंबरचाही तंबूस घेतला आहे. हे तंबूस मी मोत्यांची महिरपी किंवा मोत्यांचे जे रुखवत असतात ते बनवण्यासाठी वापरते. आणि त्यानंतर हे दोरी पण आहे. या दोरीला हुक पण आहेत. दाखवते तुम्हाला. ही वेगळी दोरी आहे. या दोरीला फिश हुक्स आहेत आणि ही 120 का 140 डझन असं भेटलं आहे मला. तर एक डझन 120 किंवा 140 रुपये असेल, मला नीट लक्षात नाही आहे. 120-140 आहे. त्यानंतर हे जे चेन्स आहेत हे खूप चांगल्या क्वालिटीचे चेन्स आहेत आणि हे मी 3 मीटर घेतले आहेत. 1 मीटर 50 रुपये आहे. तर हे चेन्स 3 मीटरचे 150 रुपीजला घेतला आहे, म्हणजे 150 रुपयाला चेन पडली आहे. त्यानंतर हे जे कुंदन घेतले आहेत मी,
4 मोठे कुंदन आहेत राणी कलरचे आणि त्यानंतर छोटे छोटे कुंदन आहेत, ते पण राणी किंवा लाल कलरमध्ये घेतले आहेत आणि चंद्र घेतला आहे. हा पॅकेट 60 रुपीजला पडला आहे. त्यानंतर हे लक्ष्मी कॉईन्स आहेत, हे साधे लक्ष्मी कॉईन्स आहेत आणि हे 72 रुपीज डझन असे भेटले आहेत. त्यानंतर हे जे कुंदन आहेत पान शेपचे हे 40 रुपीजला आहेत आणि हे छोटे कुंदन ही 40 रुपीजला. तर मी सगळे ज्वेलरी रॉ मटेरियल्स हे भुलेश्वर थर्ड बोईवाडामधून घेते आणि तिकडे मायक्रोचे खूप छान क्वालिटीचे ज्वेलरी रॉ मटेरियल भेटतात. त्यानंतर आपण पाहूया हे मी हुक्स घेतले आहेत. तर हे गोल्डन इयरिंग हुक्स आहेत जे गोल्डनमध्ये आहेत. हे 50 रुपीज पर पॅकेट आहे आणि हे सिल्वर हुक आहे, इयरिंग हुक आहे सिल्वर कलरमध्ये. एक गोल्डन आणि एक सिल्वर घेतला आहे आणि हे जम्परिंग आहेत, जे स्मॉल जम्परिंग आहेत ते आहेत. ते 50 रुपीज पर पॅकेट आहे. तर थर्ड भोईवाडामध्ये असे बरेच स्टोर्स आहेत ज्वेलरी रॉ मटेरियल्सचे. म्हणजे बाळकृष्ण बीड्स आहेत, गुरुशांती आहे, साईकृपा बीड्स आहेत, समय बीड्स आहेत, रवी बीड्स आहे, केवी बीड्स आहेत, रेखा आर्ट आहे, त्यानंतर नवरंग आहे. तर असे बरेच स्टोर्स आहेत तिथे आणि सगळ्याच स्टोर्समधून जे पण मटेरियल्स अवेलेबल आहे तिथे मी मटेरियल्स घेते. तर असं कुठलं एकच शॉप असं नाही आहे. त्यानंतर हे एवढं सामान आणलं आहे. तुम्हाला 1 बाय 1 मी सांगते काय काय आहे. तर हे कनेक्टर्स आहेत, हे 5 होलचे कनेक्टर्स आहेत आणि पाटी त्याची किमतीही लिहिल्या आहेत. तर हे असे पिंक कलरच्या स्टोनचे 5 होलचे कनेक्टर आहे आणि यामध्ये 3 होलचे कनेक्टर्स पण आहेत. त्यानंतर हे तन्मनी पेंडंट आहे विथ इयरिंग्स आणि हे 120ला आहे. हे खूप सुंदर असं पेंडंट आहे छोटं. आता तन्मनी नेकलेसेस फार ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि तेच बनवण्यासाठी हे पेंडंट घेतलं आहे. त्यानंतर पुन्हा हे 3 होलचे कनेक्टर्स आहेत आणि हे रेड कलरमध्ये आहेत आणि व्हाईट कलरमध्ये आहेत. तर इथे पाठी किंमतही आहे. त्यानंतर हे एक पेंडंट आहे, हे सुद्धा तन्मनी बनवण्यासाठीच घेतलं आहे. पेंडंट्सची क्वालिटी फार छान आहे, खूप सुंदर आहेत अगदी आणि याची किंमत ही 150 आहे. खूप सुंदर असा हा पेंडंट आहे. आणि हे तन्मनी नेकलेस कसे बनवायचे याचं ट्युटोरियलही मी सिटी आर्ट क्रिएशन चॅनलवर शेअर करणार आहे, पण थोडं टाईम लागेल त्यासाठी. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला समजेल, मला नोटिफिकेशन येईल त्याची. आणि हे दुसरं आहे, हे आपले इंडियन मोती आहेत डबल कोटेड. हे ओव्हल शेपमध्ये 6 नंबरचे मोती आहेत आणि हे मला पूर्ण बंच हा 90 रुपीजला भेटला आहे. त्यानंतर अजून एक तन्मनी पेंडंट आहे आणि हा ॲक्च्युअल डिझाईनचा तन्मनी पेंडंट आहे. हा साधावाला घेतला आहे, याची कॉस्ट 120 आहे. हा विथ इयरिंग्स आहे तन्मनी पेंडंट आणि जो मायक्रोचा येतो तो 350-450 पर्यंत येतो. त्यानंतर हे 2 नंबरचे बीड्स घेतले आहेत 50 ग्रॅम्स, हे 160 रुपीजला भेटले आहेत. गोल्डन बीड्स आहेत. आणि त्यानंतर हे छान असे फ्लावर कुंदन फ्लावर्स घेतले आहेत व्हाईट आणि रेडमध्ये. हे खूप सुंदर कुंदन फ्लावर्स आहेत. हे पण 150 फॉर डझन, 1 डझन फ्लावर्स 150चे आहेत.
खूप सुंदर आहे, याचंही ट्युटोरियल्स भेटेल तुम्हाला. त्यानंतर हे असे 2 कनेक्टर्स घेतले आहेत, हे 10 रुपीज ईच आहे. त्यानंतर ही मोतीमाला, ही जे मोती आहेत ते जॅपनीज पर्ल्स आहेत आणि हे 3 नंबरचे पर्ल्स आहेत. हे जे जॅपनीज पर्ल्स आहेत हे कमीत कमी 5 ते 6 वर्ष टिकतात, त्याची चमक जात नाही. आणि ही 130ची एक माळ असते, एकच माळ जी असते ती 130. आणि हे जे आहेत हे आता बँगल्स घेतले आहेत मी. हे मायक्रो प्लेटेड ब्रास बँगल्स आहेत आणि हे ईच 350 350 आणि एक 380 असं आहे. तर हे पिछोडी मला वाटतं 380ची आहे. ही पिछोडी आहे आणि ही 380ला आहे. तर ही जी जॅपनीज पर्ल्स आहेत हे या बँगल्सवरती अशा प्रकारे लावणार आहे. तर याचंही ट्युटोरियल मला अपलोड करायचं आहे. तर ते नेक्स्ट काही दिवसांनी याचे व्हिडिओज येतील. हे अशा प्रकारे मोती लावायचे आहेत बँगल्सवरती. आणि अजून एक डिझाईनची बँगल घेतली आहे, ही चंद्र बँगल आहे आय थिंक. हां, ही चंद्र तोडा आहे, यालाही मोतीने डिझाईन करायचं आहे. तर हे दोघांचे बँगल्सचे व्हिडिओज येतीलच, तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे चंद्र बँगल्स 350ला आहे आणि हे पिछोडी 380ला भेटले आहे मला आणि बिल आहे. तर यानंतर पुन्हा हे लक्ष्मी कॉईन्सचे पॅकेट्स घेऊन आली आहे. यावेळेस हे लक्ष्मी कॉईन्स वेगळे आहेत आणि हे लक्ष्मी कॉईन्स हे वेगळे आहेत. तर हे दोन्ही डिफरंट लक्ष्मी कॉईन्स आहेत. तर असे मी 5-6 दोघांचे 4-4 डझन असे लक्ष्मी कॉईन्स घेऊन आले आहेत. त्यानंतर माझ्याकडे 30 इंचची मंगळसूत्राची सर ही संपली होती, तर ही 30 इंचची मंगळसूत्राची सर घेऊन आली आहे. ही मंगळसूत्राची सर पूर्ण प्लेन आहे आणि 30 इंचच आहे. तर हे मला 350 ते 400 मध्ये मला भेटलं आहे. ओके, यानंतर हे एवढे सगळे मोतीचे बंचेस घेऊन आली आहे. रंगबिरंगी मोतीचे बंचेस आहेत हे. आणि हे मी मोती वर्क करते, महिरपी बनवते किंवा रुखवत बनवते त्यासाठी घेऊन आली आहे. तर हे अगदी 15-16 कलर घेऊन आली आहे. यामध्ये एक नवीन कलर पण आणला आहे. हा लाईट ग्रीन कलर आणि त्यानंतर हा एक रामा ग्रीन कलर आहे, सिल्वर कलर आहे. आणि त्यानंतर हा मेहंदी कलर, हा एक नवीन कलर आहे. तर असे बंचेस, हा प्रत्येकी बंच हा 80 ते 90 रुपयाचा आहे. तर हे बाजूला ठेवते. आणि यानंतर हे मार्केटमध्ये नवीन ड्रॉपशेप क्रिस्टल्स आले आहेत. खूप सुंदर दिसतात हे क्रिस्टल्स आणि म्हणून मी घेऊन आली आहे. तर एक माळ ह्याची काही 50 to 60 रुपीजची आहे. हे 3 रंगामध्ये घेऊन आली आहे. ग्रीन आहे, डार्क रेड आहे आणि एक वर्मिलियॉन कलर आहे. खूप सुंदर दिसते ही क्रिस्टल्स. त्यानंतर हे क्रिस्टल्स आहेत रेड आणि ग्रीनचे 8 नंबरचे क्रिस्टल्स आहेत. आणि हे रिबन्सचा बंडल घेतला आहे. हा 80 रुपयाचा बंडल आहे. आणि त्यानंतर हे बॉल चेन्स आहे, बॉल चेनचा बंडल आहे.
तर हा काही 160 का 260 आहे. नंतर हे ब्लॅक बीड्स आहेत. त्यानंतर हे 4 नंबर्सचे क्रिस्टल्स आहेत, रेड, ग्रीन आणि ब्लॅकमध्ये घेतले आहेत. हे 30 रुपीज पर लाईन आहे. त्यानंतर हे रुद्राक्षाची माळ आहे, ही 120ला आहे. आणि ही रुद्राक्षाची माळ मी जे पुरुषांचे हलव्याचे दागिने असतात त्यासाठी वापरले जातात, तर त्यासाठीच घेऊन आली आहे. त्यानंतर हे हलव्याच्या दागिन्यांसाठी हा बँगल बेस आणला आहे. 5 जोडी आहे, तर हा बँगल बेस आहे. आणि त्यानंतर हे रिबन्स आहेत, तर गोल्डन आहे ती 20 आहे आणि सिल्वर आहे ती मोठीवाली 40ला आहे. तर हलव्याच्या दागिन्यांमध्ये जे छल्ला बनवणार आहोत किंवा मेखला बनवणार आहोत त्याचा बेस आणला आहे. हा बेस काही 120 रुपीज आहे का 100 रुपीज आहे. त्यानंतर हे डेकोरेशन मटेरियल्स आहेत, हे जे रेड, ग्रीन, ब्लू, गोल्डन कलरमध्ये. तर ही प्रत्येक पॅकेटची किंमत काही 40 का 50 रुपीज आहे. त्यानंतर हे सीड बीड घेतले आहेत, हे गोल्डन सीड बीड्स आहेत किंवा तुम्ही 11O ही म्हणा. हे 10 रुपीज 20 रुपीजचे आहेत. आणि त्यानंतर हे ग्लास मोती आहेत, म्हणजे ग्लास पर्ल्स. तर हे 4 नंबर आणि 3 नंबरचे ग्लास पर्ल्स आहेत, म्हणजे काचेचे मोती. आणि ही प्रत्येकी लाईन 30-35ची आहे. ओके. आणि या मोत्यांना वजन असतं. त्यानंतर हे इयरिंग बेस आहे मोतीसाठी, कुडी बनवण्यासाठी. हे 50 रुपीज पॅकेट आहे. त्यानंतर हे हलवा आहे, हा विदाऊट होल हलवा आहे, म्हणजे चिपकवणारा हलवा आहे. तर हे 2 पॅकेट्स 100 रुपीजमध्ये घेतले आहेत. तर इकडे हळदी कुंकूच्या डब्यांचं पॅकेटही मी घेऊन आली आहे. आणि हे पॅकेट मला 100 रुपीजला 10 डबी असे आहे. आणि हे मी पूजा थाली किंवा स्वागत थाली मी बनवणार आहे, त्यासाठी मी वापरणार आहे. तर त्याचंही ट्युटोरियल येईल सिटी आर्ट क्रिएशन चॅनलवरती. तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ टाकल्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यानंतर हे असे बॉक्सेस घेऊन आली आहे मी प्लास्टिकचे, पॅकेजिंग मटेरियलमध्ये. तर हे 100 रुपीजलाच आहेत, 12 एक डझन. तर आज मी एवढी सगळी शॉपिंग केली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला कमेंट करून सांगा. आणि काल मी एक नेकलेस बनवला होता, क्रिस्टलचा नेकलेस बनवला आहे. छान असा लक्ष्मी कॉईनचा नेकलेस आहे. तुम्ही ही डिझाईन बघा. आणि जर तुम्हाला याचं ट्युटोरियल हवं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की याचं ट्युटोरियल मी पोस्ट करेन मग. तर असे भरपूर ट्युटोरियल्स आहेत जे मला पोस्ट करायचे आहेत, पण एक्झिबिशन्स असतात आणि मला आर्टिकल्सही बनवायचे असतात, तर त्यामुळे थोडंसं वेळ लागतो. तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.